विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला चॅलेंजला सुरुवात करूया. वेळ न घालवता विदिन सेकंड. आता चॅलेंज आजचं काय आहे? तर मी तुम्हाला सांगतो. इथं दिसतंय मला अल्किल हलाइड. ओके. तर या अल्किल हलाइड पासून मी खूप प्रॉडक्ट तयार करू शकतो. अल्किल हलाइड पासून मी अल्केन तयार करू शकतो. बघा हा चार्ट बनवायचा आपल्याला बरं का. अल्किल हलाइड पासून मी काय तयार करू शकतो? अल्केन. अल्किल हलाइड पासून मी अल्कीन सुद्धा तयार करू शकतो. अल्किल हलाइड पासून मला अल्कोहोल सुद्धा तयार करायला येतं. ओके. म्हणजे रिएक्शन करून बरं का. म्हणजे आपल्याला बोलतोय तयार नाही करायचं लक्षात घ्या. पण तयार होतं. प्रॉडक्ट आहे तो. गंमत बघा. तुम्हाला जर अल्किल हलाइड तयार करायचा असेल, तर तुमचा रिएक्टंट म्हणून तुम्ही अल्केनचा वापर करू शकता. रिएक्टंट म्हणून तुम्ही अल्कीनचा वापर करू शकता आणि रिएक्टंट म्हणून तुम्ही अल्कोहोलचा वापर करू शकता. गंमत आहे की नाही बघा बघू. म्हणजे ज्या रिएक्टंट पासून मी हा प्रॉडक्ट बनवलाय, त्याच्यापासून परत त्याच गोष्टी मिळवता येतायत लक्षात घ्या. पण त्याच बरोबर मी तुम्हाला सांगतो अल्किल हलाइड पासून अमाइन तयार होतं. अल्किल हलाइड पासून मी तुम्हाला सांगतो भरपूर प्रॉडक्ट तयार होतात. भरपूर प्रॉडक्ट तयार होतात. आता मी काय करतोय माहितीये का? लिहितो. अल्किल हलाइड पासून इथर तयार होतं. अल्किल हलाइड पासून इस्टर सुद्धा तयार होतं. अल्किल हलाइड पासून ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतं. अल्किल हलाइड पासून आयसोसायनाइड तयार होतं. अल्किल हलाइड पासून सायनाइड तयार होतं. किती झालं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अजून काहीतरी राहिलंय. मी तुम्हाला ह्याचा होमवर्क म्हणून देणार आहे बरं का. अल्किल हलाइड पासून हा पण ग्रुप तयार होतो आणि हा पण तयार होतो. हेही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. ओके. पण थांबा ना. अल्किल हलाइड पासून अल्किल हायड्राइड्स तयार होतंय. अल्किल हायड्राइड पासून पुन्हा अल्किल आयोडाइड तयार होतंय. पण आता सुरुवात करूया आपल्या खऱ्या चॅलेंजला. मला हा चार्ट कंप्लीट करून हवाय. तुमच्याकडून हवाय. तुमच्याकडून हवाय. या ठिकाणी मी फक्त लिहितो सोडियम मेटल, वुड्स रिएक्शन, एलिमिनेशन रिएक्शन. मी तुम्हाला सांगतो. इथं बघा, शांतपणे बघा मी काय सांगतोय. ही जी आहे ना इथर तयार होतं, ही विल्यमसन सिंथेसिस आहे. मी तुम्हाला सांगतो सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड रिएक्शन झालं की ईस्टर तयार होतं. मॅग्नेशियम मेटल बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएक्शन तयार होतं. एजीसीएन बरोबर की आयसोसायनाइड आणि केसीएन घेतलं की सायनाइड तयार होतं. आता हे सायनाइड आहे ना, याचं पुन्हा रिडक्शन केलं की अमाइन तयार होतं. मेंडिस रिडक्शन आहे. त्यामुळे हा चार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. की अल्किल हलाइड पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 प्रॉडक्ट आहेत. तरी एखादं राहिलं असलं टाइप करून सांगा. आणि रिएक्टंट एवढे आहेत. पण थांबा ना. अल्केनचं हॅलोजनेशन. इथं मार्कोनिकॉप्स रूल आहे बाबांनो. बघा ना किती किती नेम रिएक्शन सारखे प्रश्न आहेत. मार्कोनिकॉप्स रूल आहेत. इथं इलिमिनेशन रिएक्शन मध्ये ओके. आणि मी तुम्हाला सांगतो त्या इलिमिनेशन रिएक्शन मध्ये सेट झेप रूल आहे. कुठला रूल आहे सांगा? सेट झेप रूल. तोही तुम्हाला करायचा आहे बघा. वुड्स रिएक्शन, सेट झेप रूल. पुन्हा इथं मेंडिस रिडक्शन नेक्स्ट पार्टला आहे. पुन्हा विल्यमसन सिंथेसिस आहे. आता इथं तुम्हाला सांगतो. अल्कोहोलची रिएक्शन अल्कोहोल पासून तुम्हाला हे तयार करायचं आहे ना, खूप रिएक्शन आहेत. PCl3, PCl5 आणि SOCl2. HCl घेतलं आणि अनहायड्रस झिंक क्लोराईड घेतलं त्याला लुकास रिएजंट म्हणतात. ओके. मग HCl आहे, HBr आहे. मी तुम्हाला सांगतो HI सुद्धा आहे. HBr असताना NABR घ्यावं लागतं. आणि ही आहे स्वाट रिएक्शन, ही आहे फिंकल्स्टर रिएक्शन. ती रिएक्शन्स आहेत ना सांगा भाऊ. किती आहेत? किती वेळ लागला रे? किती वेळ लागला रे मला सांगू तुम्हाला मी? मोजून 4 मिनिटं लागली. 4 मिनिटात एक चार्ट कंप्लीट झाला. असे 4च टॉपिक आहेत. 4च टॉपिक आहेत. हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अमाइन. अरे पण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड 3 चार्ट होणार. अल्कोहोल फिनॉल इथर पुन्हा 3 चार्ट होणार. अमाइन 3 आणि 3 6, 7, 8 चार्ट आहेत फक्त. मग एका आठवड्यात होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. मग तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या, की आजचं टार्गेट आहे अल्कोहोल फिनॉल इथर. ओके. फिनिश होणार आहे. कंप्लीट करायचं तुम्हाला आणि डिफरन्सिएशन सुद्धा कंप्लीट होतंय. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं मी तुम्हाला शिकवतो आता लक्ष द्या. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं अल्कोहोल फिनॉल इथरचं ना लाईव्ह लेक्चर मला सापडतंय का बघूया आपण हं. मी तुम्हाला सांगतो. एक काम करूया ना, तसं मी सह्याद्री ट्युटोरियल सर्च करतो. ॲक्चुअली थांबा मी YouTubeवर जातो आणि YouTubeवर आपल्याला सह्याद्री ट्युटोरियल सर्च करायचंय. ओके. आणि याच्यामध्ये मला ना लाईव्ह सेशनमध्ये जायचंय तुम्हाला. लाईव्ह सेशनमध्ये. ओके. लाईव्ह. ओके. आणि या लाईव्ह सेशनमध्ये ना शोधा
अल्कोहोल, फिनॉल, इथरचे किती व्हिडिओ आहेत बघा. एकच आहे वन शॉट मला माहिती आहे. जास्त नाही आहेत लक्षात घ्या. लाईन, प्लेन, वेव्ह ऑप्टिक्स. कुठला आहे? मॅथ्स फ्रॉम झिरो. ओके. केमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स. अमाइन, अमाइन. ओके. अमाइन. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. एकच आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल, फिनॉल, इथर 1 तास 42 मिनिटं. मग या 1 तास 42 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करायचंय काय? सांगतो ना. जस्ट बघूया आपण बरं का. हे मी ऍड स्किप करतो. ओके. हा जो आहे तो लाईव्ह सेशन आहे. नॉमेनक्लेचर घेतलंय. सगळं नॉमेनक्लेचर परफेक्ट घेतलंय. बरं त्याच्यावर बेस्ट एमसीक्यू सुद्धा घेतलेल्या असणार आहेत व्यवस्थित. ही नाव नंबर टाकलेत बरं का. त्यांच्या कॉमेंट्स मी बघतोय लक्षात घ्या. ओके. हां, हे सगळे क्वेशन्स 2025 चे क्वेशन्स आहेत आणि नंतर आपण काय करणार लक्षात एक सेकंद जरा मी चेक करतो. अरे लाईव्हचे पण उत्तर दिसतात. त्यावेळेचं पण लाईव्ह दिसतंय का? नीरज भोंडे. हां, ओके. अद्विका चव्हाण. अरे वाह! गोलू, गोलू. मी सांगतोय गोलू. गंमत सांगतो आता जे आपले लेक्चर बघतात त्यांना माहिती आहे गोलू काय आहे लक्षात घ्या. तर गोलूला सी ॲडमिशन मिळालंय बरं का. गोलूला कुठे मिळालंय? सी आपले लाईव्ह सेशन्स त्याने अटेंड केलेत. तर तुम्ही सुद्धा ते लाईव्ह सेशन अटेंड करा. आता डिफरन्शिएशन होत आलं असेल, तुमची जबाबदारी काय? टेस्टची तयारी ठेवा. टेस्टची तयारी ठेवा. आता तुम्हाला काम द्यायचंय. होय. तुम्हाला द्यायचंय काम नेहमीप्रमाणे. टाइप करून तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहे मला. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला देणार लक्षात घ्या. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्हाला. आता काय उत्तरं तुम्हाला मी सांगू का? मग एखादं डेफिनेशन टाइप करायला लावायचं का मला? नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. मला फक्त काय सांगायचंय तुम्हाला, अगदी आठवतोय बरं का मी. आठवतोय. जरा सापडलं मला. मला की नाही रिंग हा पहिला ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर डेस्क हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर रॉड हा तिसरा ऑब्जेक्ट आहे. सॉलिड स्पियर हे चौथं आहे लक्षात घ्या आणि पाचवा आहे ते हॉलो स्पियर. यांच्या मला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले पाहिजेत आणि ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर टँजंट वगैरे काही नकोय. एक बेसिक फॉर्म्युला जसं रिंगसाठी एम आर स्क्वेअर असतो, तसे मला या सगळ्यांचे फॉर्म्युले पाहिजेत. काय होईल त्यांना? रोज तुम्ही माझ्याशी अटॅच झालेला आहे. मी सांगेल ते काम तुम्ही करताय. म्हणल्यावर रिझल्ट लागणार रे. रिझल्ट लागणार आणि मी आता प्रूव्ह करून दाखवलंय, की लाईव्ह सेशनला असलेली मुलं 99 क्रॉस केलेली आहेत. हां, 99 आणि तुम्हाला सुद्धा एवढे मार्क पाडायचेच आहेत लक्षात घ्या. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय तुम्ही. गेट कंप्लीट करा. डिफरन्सिएशनचा व्हिडिओ कंप्लीट करा. त्याचबरोबर अल्कोहोल, फिनॉल इथर फिनिश करून टाका. ओके. डी असेल तर सॉल्व्ह करून टाका. मग त्याचबरोबर बाळांनो, की टेस्ट. टेस्ट खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे डे 20 ला समजा रोटेशन डायनामिक्स आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल. ओके. त्याचे 3 व्हिडिओ कंप्लीट होईल. पण ग्रुप टेस्ट इम्पोर्टंट आहे. ग्रुप टेस्ट. ग्रुप टेस्ट तिसरी ग्रुप टेस्ट असणार आहे. तिसरा आठवडा लक्षात घ्या. आणि ज्यांनी आपल्या असं बरोबर रेग्युलर सगळं फॉलो केलंय ना, त्यांचं सगळं होत पण आलेलं आहे आणि चांगले मार्क पडणार आहेत माझ्यावर विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट.